नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर आपण आले बाजाराविषयी थोडक्यात माहिती देणार आहे. आणि आले बाजाराविषयी आता भरपूर दिवस झालेले आले बाजार स्थिर झालेले आणि शेतकऱ्यांना भरपूर वाट बघते शेतकरी की आले बाजार केव्हा वाढतील. कारण की आता मध्यस्थीच बघितलं तुम्हाला मार्च एंडमुळे आणि रमजान ईदचा जो सण होता याच्यामुळे पण भरपूर आले बाजारामध्ये जी तेजी होती ती आपल्याला पाहायला मिळाली होती. पण त्याच्या आधी जर आपण बघितलं शेतकरी मित्रांनो, यावर्षी आले बाजारामध्ये 30% लागवड ही एक्स्ट्रा झालेली होती. 30% लागवड शिल्लक झाल्यामुळं पण आले बाजारामध्ये आता जी आपल्याला तेजी पाहायला मिळते ती सध्या तरी अजून दिसत नाही. आणि त्याच्या आधी जर आपण बघितलं तर की 2024मध्ये लागवडीचं क्षेत्र हे भरपूर प्रमाणात वाढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे सड लागलेले प्लॉट होते ते भरपूर शेतकरी विकलेले. पण आता सर्वात जास्त गरज आहे आले बाजारामध्ये ती बेण्यासाठी. तर बेणे निवड करताना भरपूर शेतकरी अजून निर्णय घेतलेला नाही की आपल्याला नवीन बेणे खरेदी करायचं की नाही करायचं. पण याच्यामध्ये हळूहळू डिमांड वाढते आणि आता जर बेण्याचे तुम्ही जर रेट बघितले मार्केटमध्ये तर 3 ते 3,500 रुपये प्रति क्विंटलला चांगल्या दर्जाचं बेणं शेतकरी परचेस करण्याकडे कल करतायत. तर आपल्याला याच्यावरती पण लक्ष द्यायचं आहे की कारण की हळूहळू बेण्यामध्ये यावर्षी डिमांड वाढते. कारण की काय थोडं मुवमेंट स्लो असल्यामुळं थोडं मार्च एंड असल्यामुळं पण भरपूर शेतकऱ्यांनी यावर्षी थोडं फायनान्शियल प्रॉब्लेम असल्यामुळं पण बेण्याला डिमांड ही यावर्षी थोडी मला वाटतं की लेट वाढतील आणि बेण्याची डिमांड नक्कीच येईल यावर्षी. कारण की काय की नवीन बेणं खरेदी करणारे भरपूर शेतकरी अजून इच्छुक आहे आपल्याला याच्यातून दिसतंय. आणि यावर्षी जर आपण बघितलं आहे तर बाजार हे जवळपास म्हणजे 8,000वरनं जवळपास यावर्षी 2,000 ते 2,500पर्यंत बाजार आलेले. याच्यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान जर बघितलं आपण तर जे नवीन लागवड करणारे शेतकरी त्यांचं जास्त नुकसान झालेलं आहे. पण कसं असतं की आपल्याला हे पीक एक कंटिन्यूस लावून धरावं लागतं. लावून धरल्यामुळं आपल्याला ह्या पिकामध्ये तेव्हाच आपल्याला याच्यात सक्सेस मिळतं हे आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. जर आपण पिकामध्ये सक्सेस मिळवणं असेल तर आपल्याला कंटिन्यूस लागवड करणं खूप गरजेचं आहे. तर आजचे जर बाजारभाव जर बघितले आपण तर 2,000 ते 2,200 रुपये प्रति क्विंटलचा चांगल्या दर्जाचा मालाचे बाजारभाव चालू आहे. आणि जर जास्तच खराब क्वालिटीचा माल असेल तर तो आपला 800 ते 1,000 रुपये प्रति क्विंटलला हा माल विकला जातो आहे. तर हे आपल्याला लक्षात घ्यायचं. आणि जर आपल्याकडे बेण्याचं क्वालिटीचं बेणं असेल बेणे जर बेण्याच्या दर्जाचं बेणे जर असेल आपल्याकडे तर ते बेण्याचे भाव 3,000 ते 3,500 रुपये प्रति क्विंटलला आपण मार्केटमध्ये देतो आहे. तर हे सर्व गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये जर काही नवीन अपडेट आली तर मी तुम्हाला नक्की सांगणार शेतकरी मित्रांनो. धन्यवाद. जर याच्यात काही तुम्हाला जर वाटत असेल तर अजून बेण्याचे भाव वाढतील का तर मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकतात. आणि जर ज्या शेतकऱ्यांनी चांगल्या दर्जाचे बेणं असेल तर त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की त्यांचा नंबर शेअर करा. त्या शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांना बेण्याची गरज आहे त्यांना आपण ते शेअर करू. धन्यवाद.